तुम्ही पाहताय राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या महत्त्वाच्या ठळक बातम्या। देशात सर्वात जास्त भेसळ पनीरमध्ये अन्न विभागाचा खुलासा। बाजारात उपलब्ध 83% पनीरमध्ये हानिकारक रसायने। बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर। ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार। अन्न व औषध प्रशासन मंत्री जिरवाळ यांचा इशारा। कृष्णा कोयनेच्या पुराचे पाणी मराठवाड्याला निविदा प्रक्रिया राबवणार, मुख्यमंत्र्यांची घोषणा। मोबाईल वापरकर्त्यांना धक्का। जिओ, एअरटेल आणि व्हीआयचे रिचार्ज महागणार। 10 ते 20% दर वाढू शकतात। गेल्या 6 वर्षातील ही चौथी मोठी दरवाढ असेल। राज यांना उद्धव ठाकरे टाळी देणार। ठाकरे बंधूंच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात पुन्हा एकत्र येण्याची चर्चा। आमच्यातील वाद व भांडणे किरकोळ आहेत, राज ठाकरे यांचं वक्तव्य। तर महाराष्ट्राच्या हितासाठी वाद बाजूला ठेवायला तयार, उद्धव ठाकरे यांचं मत। मुंबई पुणे एक्सप्रेस हायवे व समृद्धी महामार्गावर इलेक्ट्रिक वाहनांना टोलमाफी। मनसेची दादागिरी खपवून घेऊ नका, रामदास आठवले यांचं वक्तव्य। मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरेंच्या घरी जाणे बंद करावे। मनसेकडून परप्रांतीयांना देण्यात येणाऱ्या धमक्यांवरून केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी टीका केली। मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाणं थांबवावं, अशी मागणी त्यांनी केली। समृद्धी महामार्गावर एआय वाहतूक प्रणाली। 17 प्रकारच्या वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना लागणार लगाम। वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी यंत्रणा। गाय दूध उत्पादकांना 3 टप्प्यांमध्ये मिळाले 40 कोटींचे अनुदान। शेवटच्या टप्प्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील 17.5 कोटी लाभधारकांच्या खात्यावर निधी वर्ग। अकोला जिल्ह्यात 106 विहिरींच्या कामांना प्रशासकीय मान्यता। लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुरू होणार कामे। नागपुरात तापमान 44.7 अंशावर, मध्य भारतातील सर्वाधिक हॉट शहर म्हणून नोंद। 2 कुटुंब एकत्र आले तर आनंदच, ठाकरे बंधूंबद्दल माजी मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार। महाराष्ट्राला 2 मंत्रिपदे, श्रीकांत शिंदेंचे नाव आघाडीवर। केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारात महाराष्ट्राला आणखीन 2 मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे। शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एक मंत्रिपद दिले जाणार असल्याचं समजतंय, पण हे मंत्रिपद कोणाला मिळणार याची चर्चा सुरू आहे। समृद्धी महामार्गाचा 3रा टप्पा लवकरच मार्गस्थ। मुंबई नागपूर अवघ्या 8 तासात, नाशिकचं अंतरही कमी होणार। अमरावती जिल्ह्यात शेतकऱ्यांची हळद पिकाकडे पाठ, शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा। शेणखत टाकण्याचे दर पोचले 800 रुपयांवर, ट्रॅक्टर भाड्यात प्रचंड वाढ। पारंपरिक पद्धतीऐवजी आधुनिक साधनांचा वापर। ग्रामीण तरुणांच्या रोजगारासाठी स्वतंत्र धोरण हवे। आजच्या घडीला शेतकऱ्यांची स्थिती गती काय आहे ते नीट समजून घ्यावे लागेल। कोरडवाहू शेतीचे प्रश्न सोडवल्याशिवाय शेतीचा गुंता सुटणार नाही। या संदर्भात महाराष्ट्र नॉलेज फाउंडेशनच्या शाश्वत विकास मिशनचे सल्लागार डॉक्टर सतीश करंडे यांच्याशी केलेली खास बातचीत। इंग्रजी भाषेला का विरोध नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचा विरोधकांना सवाल। तर इंग्रजी भाषाही आपल्याला आलीच पाहिजे, अजित पवार यांचं वक्तव्य। अवकाळी बाधित शेतकऱ्यांना पंचनाम्याची प्रतीक्षा। सर्वाधिक नुकसान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात, विभागात केवळ बीडमधील पंचनामे पूर्ण। हिंगोली जिल्ह्यासाठी येलो अलर्ट। उष्ण व दमट हवामानाची शक्यता, नागरिकांनी काळजी घ्यावी। परभणी जिल्ह्यात केवायसीचे 150 तर बिगर केवायसीचे 50 कोटी प्रलंबित। डीबीटीचा पद्धत आल्यानंतर शेतकऱ्यांच्या नशिबी बँकेच्या खेटा। मधमाशांअभावी फळधारणेत घट, राज्यभरात डाळिंब, मोसंबी, टरबूज आणि शेवग्याला फटका। जम्मू काश्मीरमध्ये ढगफुटी, महामार्ग बंद, रस्ते खचले। मुसळधार पावसामुळे 3 जणांचा मृत्यू। जम्मू काश्मीरमध्ये रविवारी रात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे रामबन जिल्ह्यात जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे। केळी कापणीला आणि भाव उतरणीला, बाजारात केळी आल्यानंतर भाव कमी झाल्याने शेतकरी नाराज। ब्रह्मणपुरालाही भाव कमीच। राज्यात शाळातील सुविधांची होणार झाडाझडती। आदिवासी दुर्गम भागास प्राधान्य, 15 मे पर्यंत राबवली जाणार तपासणी मोहीम। भारत अमेरिका चर्चा, 23 एप्रिलपासून व्यापार करारासाठी 19 विषयांवर चर्चा होणार। 90 दिवसात कराराचा प्रयत्न।
राज उद्धव ठाकरेंचा बॅनर एकनाथ शिंदेच्या ठाण्यात मराठी माणसासाठी एकत्र या घातली साथ। ठाण्यात राज उद्धव आणि बाळासाहेब ठाकरे यांचा एकत्र फोटो असलेला फलक झळकला। महाराष्ट्रासाठी एकत्र या असा संदेश देणारा फलक सोशल मीडियावर व्हायरल। कैरीचे पदार्थ बनवण्यासाठी गृहिणींची लगबग। बाजारात दर्जानुसार कैरीची 50 ते 80 रुपये किलो दराने विक्री। तूर खरेदीत कर्नाटक अव्वल तर महाराष्ट्र मात्र 7व्या क्रमांकावर। देशातील 9 राज्यांमध्ये 13.22 लाख टन तूर खरेदीचं उद्दिष्ट निश्चित करण्यात आलंय। तुरीची सर्वाधिक खरेदी कर्नाटकमध्ये करण्यात आली। विदर्भात पावसाचा अंदाज। राज्यातील बहुतांशी भागात उष्णता वाढण्याची शक्यता। विदर्भातील काही जिल्ह्यात पावसामध्ये मोषक वातावरण तयार झालेले असतानाच इतर ठिकाणी उष्णता आणि दमट हवामान वाढण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे। बुलढाण्यात स्मार्टमधून तयार होते 50,000 टन साठवण क्षमता। बुलढाणा जिल्ह्यात स्मार्ट प्रकल्पाअंतर्गत शेतकरी उत्पादक कंपन्यांची साठवण व प्रक्रिया क्षमता झपाट्याने वाढत आहे। 50,000 टनांहून अधिक क्षमतेच्या गोदाम, डाळ मिल, प्रतवारी युनिट्स आणि सौर ऊर्जा पॅनेलसह हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या स्वावलंबनासाठी मोलाचा ठरणार आहे। पीक विम्याचे 1702 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात आठवडाभरात येणार। खरीप हंगाम 2024 मधील विमा भरपाईच्या रकमेत वाढ झाली। आतापर्यंत शेतकऱ्यांना 3175 कोटी रुपयांची भरपाई निश्चित झाली आहे। त्यापैकी कंपन्यांनी शेतकऱ्यांच्या खात्यात 1473 कोटी रुपये जमा केलेत। विस्कळीत शेती व्यवस्थेला हवे शाश्वत नजर। शेती हमखास उत्पन्न देणारी आणि पर्यावरणपूरक असण्याची अपेक्षा। हवामान बदलामुळे शेतीचा नव्याने विचार करण्याची गरज आहे। कमी पाण्यात होऊ शकणारी शेती आवश्यक आहे। कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे पाणी व निविष्ठांचा काटेकोरपणे वापर शक्य आहे। पीक पद्धतीत बदल करावा लागेल असं मत अर्थतज्ञ नीरज हातेकर यांनी मांडले। आजच्या पिढीने दुष्काळ पाहिला तो पुढच्या पिढीला पाहू देणार नाही। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही। माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून दररोजच्या बातम्या पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।